शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपणच थांबवल्या पाहिजेत. मग कशा थांबवायच्या हे मी प्रत्येक वर्गामध्ये जाऊन सांगायचो. त्यांचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचो. तर त्याच्यानंतर इतका 63% शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. अवकाळ नावाचं मी एक शॉर्ट फिल्म तयार केली, जी शेतकऱ्यांच्या आत्महत्या विषयावरच काही भाष्य करत होती. म्हणजे आत्महत्या न करता काय करावं हे सांगत होती. त्यांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत होती. ज्या कुटुंबांमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर अशा कुटुंबांमध्ये गेल्यावर असं लक्षात येतं की त्या कुटुंबाने कालच कोणीतरी आत्महत्या केली. दंतकथा आहे, उदाहरण सांगतो की एक हत्ती असतो भला मोठा. तो हत्ती जर मारायचा असेल ना, तो एका बुलेटमध्ये कधीच मारला जाऊ शकत नाही. तर त्याचे एक एक अंग निकामी करावे लागतात आणि मग तो हत्ती मारतो. आत्ता तर आमच्याकडं प्रत्येक महिन्याचं कॅलेंडर आहे की कुठल्या प्रश्नावर, कुठल्या पॉइंटला, कुठल्या मिनिटाला, कुठल्या दिवशी एखादा व्यक्ती कुठल्या भागात काय करू शकतो. वातावरण बदल जो होतोय त्याचा सातत्यानं त्याच्यावर इम्पॅक्ट मोठा होतोय. दुसरी गोष्ट, सोयाबीन पीक चांगलं आलं, तूर पीक चांगलं आलं, कापूस पीक चांगलं आलं तरी सप्टेंबरला काढणीच्या वेळीच इतका मोठा पाऊस होऊन जातो की सगळं नाश होऊन जातं. की एक एक कुटुंब जरी वाचलं, एक एक कुटुंबाला जरी वाचवता आलं तरी पूर्ण महाराष्ट्र आणि देश थांबवला जाणार आहे. तर आणि हे कोणाला विश्वास बसणार नाही, तर युनायटेड किंगडम, ब्रिटिश एरामध्ये पूर्ण त्या भागामध्ये 4 राज्य, तर त्या सगळ्या भागामध्ये पण शेतकरी आत्महत्या करतो. आज मराठवाड्या विदर्भातले जवळपास 13% शेतकरी शेती करायचं त्यांनी डिक्लेअर सोडून दिले. माझं स्वप्न आहे की 2026 मध्ये महाराष्ट्रामध्ये एकही आत्महत्या झाली नसेल ह्या सगळ्या कामाच्या निमित्तानं, असं आमचं स्वप्न आहे. पण आम्हाला 20 जिल्ह्यातून फोन यायचे आणि 3 राज्यातनं फोन यायचे. नमस्कार. साधं सरळच्या पुढच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा पॉडकास्ट आपण शूट करतोय शेतकरी आत्महत्या या विषयावर अतिशय मोठं काम केलेल्या विनायक हेगाणा या माझ्या वर्गमित्रासोबत. त्याची ओळख करून द्यायची झाली तर शिवार संसद, त्याचबरोबर शिवार फाउंडेशनचा तो संस्थापक अध्यक्ष पण आहे. त्याचबरोबर भारतातील सर्व नामांकित महाविद्यालय, त्याचबरोबर अनेक युनिव्हर्सिटीज आणि बाहेरच्या म्हणजे फॉरेन युनिव्हर्सिटीज कडून सुद्धा त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं रेकग्निशन मिळालेलं आहे. स्थानिक तसेच राष्ट्रीय कीर्तीचे अनेक पुरस्कार त्यांना मिळवलेले. तर आज आपण त्याची ही जर्नी समजून घेणार आहोत. या जर्नीमध्ये त्यानं कशा पद्धतीनं ही पूर्ण चेन उभी केली, त्या माध्यमातून किती शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आणि या शेतकऱ्यांचे नेमके इश्यूज काय आहेत आणि ते आपल्याशी कसे थेट रिलेव्हंट आहेत, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या पॉडकास्ट. नमस्कार. नमस्कार. साधं सरळच्या आजच्या एपिसोडमध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. आता सुरुवात करताना शेतकरी आत्महत्या हा विषय खूप वेगळा आहे. तसा म्हणजे जसं मी तुला कॉलेजपासून बघत आलो तसं तुझं अपब्रिंगिंग वेगळं आहे. एक सधन शेतकरी कुटुंबातनं आलेला व्यक्ती शेतकरी आत्महत्येकडे वळावं कसं वाटलं? मुळात याची सुरुवात खूप गमतीशीर आहे. म्हणजे माझं मूळ गाव एक खेड्यातून मी येतो, नंतर शहरातलं शिक्षण, नंतर कोल्हापूरसारख्या एका मोठ्या शहरातलं शिक्षण आणि कॉलेजला शिक्षण घेत असताना BSc ॲग्रिकल्चर मी करत होतो. आणि BSc ॲग्रिकल्चर करताना डॉक्टर सुनील कुमार लवटे म्हणून कोल्हापूरमधले आणि महाराष्ट्रातले खूप मोठे सामाजिक क्षेत्रातलं नाव आहे आणि साहित्यिक आहेत मुळात ते. तर त्यांची माझी एका व्याख्यानमालेच्या निमित्तानं अपघातात्मक भेट होती आणि त्या भेटी दरम्यान ते मला असं विचारले की तू शेतकऱ्याचा मुलगा, तू शेतीचं शिक्षण घेतलंयस आणि मग तुला साहेब का बनायचं आहे, कारण मी स्पर्धा परीक्षांकडे अभ्यास करत होतो. तर हा सगळा चंक सुरू होता आणि कट्टू मग ते ह्या सगळ्या गोष्टी बोलत होत्या. तर तो प्रश्न मला मुळात हा पडला की आपण वेगळं काय करतोय, आपण तेच गोष्टी करतोय आणि मग आपण ह्या सगळ्या शेतकरी पार्श्वभूमीत येत असेल तर मग आपण काय केलं पाहिजे. आणि मग मला फिल्म आणि टेलिव्हिजन ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता, फिल्म मेकिंगमध्ये स्पेशली. तर शॉर्ट फिल्मचा तो काळ, त्या काळात सगळा तो काळ गाजत होता. तर अवकाळ नावाचं मी एक शॉर्ट फिल्म तयार केली, जी शेतकऱ्यांच्या आत्महत्या विषयावरच काही भाष्य करत होती. म्हणजे आत्महत्या न करता काय करावं हे सांगत होती, त्यांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत होती. आणि त्या शॉर्ट फिल्मच्या निमित्तानं मेकिंगच्या प्रोसेसमध्ये मी ज्या शेतकऱ्यांशी भेटलो, जे काही वाचन केलं, जे काय माझं चिंतन मनन झालं,
त्याचं रिफ्लेक्शन होतं की हा फक्त शॉर्ट फिल्मचा विषय नाहीये, बरोबर. तर हा काम करण्याचा विषय. आणि तिथं ऍक्च्युअल त्याचं हा रिअलाइज झालं हो थोडक्यात की हो किती डेप्थ आहे, बरोबर, इश्यू किती प्रॉब्लेमॅटिक. एक्झॅक्टली. पण मी ज्या कुटुंबातनं आपण पार्श्वभूमी सामान्य कुटुंबातनं येतो आणि करिअर किंवा आपलं फ्युचर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो, तर तो माझ्यासाठी खूप म्हणजे निर्णय घेण्याच्या पूर्ण बरोबर. तो प्रसंगातला खूप कठीण प्रसंग होता तो. कारण हे पूर्ण वेळ करायचं म्हणजे काय हे पण माहित नव्हतं. कारण आजूबाजूला काय अशी पार्श्वभूमी नाही किंवा संपर्क बरोबर. नाही किंवा काय नाही. पण नेमकं काय करायचं हे पण माहित नाही. तर त्या दरम्यान मी बऱ्याच अधिकाऱ्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा आपल्या राजकारत्यांना सगळ्यांना भेटलो. म्हणजे गावापासून ते दिल्लीपर्यंत. बरोबर. पण मला असं लक्षात आलं की ह्याच्यावर थॉट प्रोसेस आपली क्लॅरिटी नाही आहे. आपण फक्त एकतर सामाजिक दृष्ट्या त्याला बघतोय किंवा राजकीय दृष्ट्या बघतोय किंवा शेतीविषयक बघतोय. बरोबर. पण त्याला होलिस्टिक अप्रोचचा गॅप आहे. तर मग तिथून शिवार संसद युवा चळवळ याची सुरुवात झाली. मुद्दा याचा फक्त याचं विजन ह्या गोष्टीचं असं होतं की शिवार म्हणजे शेती, शेतकऱ्याचा बांध आणि संसद म्हणजे संसदेमध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या म्हणजे ओव्हरऑल चर्चा सगळ्या होती त्या देश पद्धतीने. पातळीवर चर्चा, प्रश्न सगळे होतात. तर शिवारात उभं राहणारी ही संसद, ज्याचं नेतृत्व त्या गावातील शेतकऱ्यांची मुलं, हे सगळे युवक करेल. कारण का भारत युवकांचा देश आहे. आणि मग चळवळ का? तर ही कुठली संस्था नाही. हे कुठलं म्हणजे वेगळं राजकीय प्लॅटफॉर्म नाही. तर ही मुवमेंट आहे. हे एक 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 100% एकमेकाच्या हातात हात घालून पुढे जाण्याचं. तर या पद्धतीनं कॉलेजलाच असताना हे सुरू झालं. मग कॉलेजमधलीच मुलं प्रत्येक वर्गात तसा जायचं. रिस्पॉन्स पण मिळाला. हो, हो. खूप छान रिस्पॉन्स होता. कारण मुळात ही सगळी मुलं शेतकऱ्याच्या कुटुंबातनंच बरोबर. येतात. आणि ही सगळी पूर्ण महाराष्ट्रातनं, देशभरातनं माझ्या आलेली होती. कॉलेजमध्ये बरोबर. मुलं होती. आणि त्यांना हे सगळ्या गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपणच थांबवल्या पाहिजेत. मग कशा थांबवायच्या? हे मी प्रत्येक वर्गावर्गामध्ये जाऊन सांगायचो. त्यांचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचो. बरोबर. आणि मग आम्ही तासगावला, सांगली जिल्ह्यातच पहिला हा प्रयोग केला, की मागच्या 5 वर्षात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, अशा कुटुंबांना जाऊन भेट द्यायला सुरू केली. कॉलेजचा तो सगळा ग्रुप. मग गावामध्ये जाऊन अवेअरनेस प्रोग्राम, पथनाट्य करणं आणि त्याच्यातनं काय केलं पाहिजे, काय करू शकतो हे सांगणं. आणि मग झालेल्या कुटुंबांचं वाताहत काय होतंय हे, असं सगळा तो एक प्रवास होता. आणि मग मी पूर्ण तोपर्यंत माझं ग्रॅज्युएशन संपलं BSc ॲग्रीचं. बरोबर. आणि त्यावेळी मग पूर्ण महाराष्ट्र दौरा करायचं म्हणजे मराठवाडा, विदर्भ स्पेशली करायचं ठरलं. आणि मग मी त्या सगळ्या भागात फिरायला लागलो. अच्छा. त्यानंतर मग तू धाराशिवला गेलास. आणि मग शेवटचं आणि पहिलं टोक मराठवाड्याचं हे धाराशिव. बरोबर. तर मी धाराशिव ज्या दिवशी गेलो त्यावेळी मला असं लक्षात आलं की मी जे सगळे बाकी 14-15 जिल्हे जे बघितले आणि मी ह्या जिल्ह्यात आलो, तर तिथं मला कुठल्या प्रकारचं कामच नाही दिसलं. आणि तो तसा जिओग्राफिकली खूप छोटा जिल्हा आहे. आणि आत्महत्याचा नंबर बघितला तर खूप मोठा आहे. तो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातला यवतमाळ पेक्षाही मोठा आत्महत्या होणारा एरिया आहे किंवा जिल्हा आहे. महाराष्ट्रात 1 नंबरचा तो जिल्हा आहे. प्रॉपर आपण कॅल्क्युलेशन करून विचार केला तर. तर मला असं वाटलं की मग इथून ते तो एक व्हिजन होतं किंवा ते असं सळसळतं रक्त असतं ना त्या वयातलं. तर त्याच्यातनं मी माझं असं स्वप्न बघितलं की इथून आपण 0-0 करत त्या नागपूरच्या, पुढच्या टप्प्यापर्यंत जायचं. विदर्भाच्या टप्प्यापर्यंत जावं. पण मागची 10 वर्ष झाली मी अजून तिथंच आहे. तर असं तो इतका नाही, मोठा पण धाराशिवमध्ये आता बऱ्यापैकी मोठ्या स्केलवर तुम्ही काम उभं केलं. हां, हो. म्हणजे ओव्हरऑल तुमच्या टीमचं म्हणाल तर पूर्ण जिल्हाभर नेटवर्क आता बरोबर. आहे आणि जवळपास 100+ शेतकऱ्यांच्या हो. आत्महत्या तुम्ही वाचवल्यात. कित्येक कॉल्स तुम्ही अटेंड केलेत. ते ह्या कॉल सेंटरची संकल्पना नेमकी काय होती? मुळात जसं मी म्हटलं तसं आम्ही गावामध्ये जायचो. आणि गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की बऱ्याच शेतकऱ्यांना काहीतरी बोलायचं आहे. पण ते खूप खाजगी बोलायचं आहे. त्यांना कुणासोबत समोर बोलायचं नाही. तर आमचा नंबर घेतला जायचा. आणि नंतर मग आम्ही तसंच त्यांच्या गावातून जायचो 1-2 दिवसानं किंवा त्या दिवशी संध्याकाळी निवांत फोन करायचे ते. आणि हे सगळं सांगायच्या सगळ्या गोष्टी. तिथून लक्षात आलं की ह्यांना सांगायचं, ह्यांना प्रश्न माहीत आहेत. ह्यांना फक्त उत्तरांची ओळख नाही. आणि हे पूर्ण मग मी धाराशिव जिल्ह्यात गावागावात जाऊन
करायला लागलो. 1 वर्षभर हे सगळं सुरू होतं फोनच्याद्वारे. मला लक्षात आलं की मी ज्यावेळी किंवा आकाशवाणीवर मुलाखत व्हायची, त्यावेळी माझा नंबर दिला जायचा. तर एका वेळी 100-100 फोन यायचे. तर ते पूर्ण इकोसिस्टमच बरोबर. क्रॅश व्हायची. मला लक्षात आलं की हे काहीतरी एक वेगळं मॉडेल आहे. आणि त्याच दरम्यान मी मन की बात ते ऐकायचो. आणि त्यावेळी टेक्नॉलॉजीबद्दल उल्लेख व्हायचा मन की बातमध्ये. मी म्हणलं आणि लिटरली हे असं घडलेलं. आणि तिथून असं झालं की यार आपण ह्याला टेक्नॉलॉजीचं काय? हम्म. तर ते 2016 वर्ष होतं. 2016ची महाराष्ट्राची एकूण पार्श्वभूमी जर टेक्नॉलॉजी वाईज तुम्ही बघितलं तर जिओ अजून अस्तित्वात आलं नव्हतं. लोकांना फोन करणं ते पण इतकं खर्चिक होतं. हो. आणि लोकांकडे अँड्रॉइड फोन हे कुठलं तरी खूप Luxury वेगळं होती, काहीतरी luxury. लक्झरी होती. तर आम्ही सुरू केलं त्यावेळी मग शिवार हेल्पलाईन. शिवार का? परत बरोबर. शिवार बांधावर ह्या अर्थानं. आणि हेल्पलाईन आम्हाला काहीतरी तुम्हाला हात द्यायचा. तर तिथून ही शिवार हेल्पलाईनची सुरुवात झाली. जबरदस्त. आणि त्याला प्रचंड प्रतिसाद. आतापर्यंत आम्ही जवळपास 10,454 फोन आतापर्यंत स्वीकारले. क्या बात. आणि त्यातून मग तुम्हाला आयडेंटिफाय होणाऱ्या समस्या यापेक्षाही अजून वेगळ्या हा. लेवलच्या पण असतील. बरोबर. तर त्याच्यामध्ये आम्ही 2 प्रामुख्यानं बायफर्गेट असं करतो की ह्या सगळ्या मॉडेलला आम्ही असं म्हणतो इट इज अ ॲग्रो सायकोसोशल इंटरव्हेन्शन मॉडेल. म्हणजे फक्त हे शेतीचं नाही आहे, बरोबर. तर त्याचं मानसिक शेतकऱ्याचं मानसिक आरोग्य, मानसिक आणि तिसरं हा एक सामाजिक विषय. तर ह्या सगळ्या अँगलनी आणि त्याच्यात मेंटल हेल्थ येतं. नुसतंच हेल्थ येत नाही किंवा नुसतंच मेंटल येत नाही. तर मानसिक आरोग्य, तर शेतकऱ्याचं एकूण मानसिक आरोग्य आणि त्याचा शेतीवर शेतीच्या गोष्टींमुळे होणारा इम्पॅक्ट मानसिक आरोग्यावरचा आणि त्याचं सामाजिक हे ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही ते सगळं मॉडेल डेव्हलप केलं. तर याच्यामध्ये आम्ही हाय सुसायडल, लो सुसायडल आणि मिडम सुसायडल अशा 3 मध्ये त्याचं बायफर्गेशन करतो. ओके. आणि सामाजिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या ही टेंडन्सी किती आहे आणि त्याचा इंटरव्हेन्शन प्लॅन म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स असतील किंवा एनजीओज वेगवेगळ्या विषयामध्ये काम बरोबर. करतात आणि वैयक्तिक पातळीवर काम करणारी मदत करणारी माणसं ह्या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून तिथंपर्यंत. कारण बऱ्याचदा असं लक्षात येतं की प्रश्न एका साईडला आहे आणि उत्तर एका बाजूला. तर प्रश्नाला उत्तराची ओळख नाही आहे आणि उत्तराला प्रश्नाची ओळख नाही. आपल्या पूर्ण भारतामध्ये 33 लाख सामाजिक संस्था आहेत. फक्त महाराष्ट्रामध्ये 5 लाखपेक्षा जास्त सामाजिक संस्था आहेत. शेतकऱ्यांसाठी फक्त 186 पेक्षा जास्त योजना आहेत सेंट्रल आणि स्टेटच्या मिळून. आणि वैयक्तिक पातळीवर आपण करोडो लाखो मदत लोक करतात. करू शकतो. वैयक्तिक पातळीवर करतात ऑलरेडी वेगवेगळ्या विषयांमध्ये. तर हे सगळं बघता असं लक्षात येते की फक्त प्रश्नाला उत्तराला जोडायचं, ब्रिज करायचं, त्याचं सोल्युशन म्हणजे हेल्पलाईन. त्याला प्रतिसाद तर मिळालाच, पण त्यासोबत सोबत जेव्हा तुम्हाला हे लक्षात आलं की आत्महत्याग्रस्त शेतकरी जे म्हणजे ज्यांनी आत्महत्या केलेली आहे अशा कुटुंबांसाठी तुम्ही काय काय केलं? बरोबर. आता तुम्ही शेळी पालन ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी पण काहीतरी उपाययोजना केल्या, त्या नेमक्या कशा स्वरूपाच्या होत्या? तर आम्ही ज्यावेळी ह्या सगळ्या कुटुंबांना किंवा गावांमध्ये आम्ही जायचो, तर अशा आम्ही कुटुंबांना भेटलो ज्या कुटुंबामध्ये 10 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 1 वर्ष झाले, ज्या कुटुंबांमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेत. तर अशा कुटुंबांमध्ये गेल्यावर असं लक्षात येतं की त्या कुटुंबामध्ये कालच कोणीतरी आत्महत्या केली किंवा असं कालच काहीतरी घडलंय. म्हणजे त्या घराचं वातावरण ज्या पद्धतीचं असतं ते इतकं निगेटिव्ह पद्धतीचं आणि इतकं त्रासदायक असतं. इम्पॅक्ट लॉंग टर्म आहे, खूप मोठा लॉंग टर्म आहे. मी 10 वर्ष खूप मोठा काळ आहे. तर ह्या सगळ्यांकडे बघताना मला लक्षात आलं आणि मी ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायला लागलो, तर ज्यावेळी शेतकऱ्यांनी एक आत्महत्या करतो त्यावेळी सरकार पातळीवर 2 पद्धतीनं त्याचं विश्लेषण होतं. एक म्हणजे पात्र शेतकरी आणि अपात्र शेतकरी. तर समजा 100 शेतकरी आहेत आत्महत्याग्रस्त कुटुंबातले म्हणजे कुटुंब, तर 100 पैकी जवळपास 40-30 लोकांनाच मदत मिळते. बाकी 60 ते 70 लोक अपात्रच्या यादीमध्ये आहेत. तर हे सगळं होत असताना जरी एखादा शेतकरी पात्र ठरला, त्याला मदत मिळाली, तरी 1 लाख रुपये ती फक्त मदत मिळते.
त्यामध्ये सुद्धा त्या कुटुंबातला जो 18 वर्षा लहान मुलगा आहे 18 आणि तो वर्षापेक्षा 18 लहान. वर्षाचा मोठा होईल, तर अच्छा. अशा कुटुंबातल्या लहान मुलाच्या नावे 70,000 रुपये पोस्टामध्ये किंवा बँकेमध्ये एफडी मग केली त्या 1 जाते, लाखातलेच. 1,00,000तलेच, अच्छा. आणि 30,000 रुपये पटकन दिली जाते. तर खऱ्या अर्थाने शाश्वत ह्याच्यामध्ये काहीच मदत नाहीये. आणि ती कुटुंब इतकी रस्त्यावर येत आहेत. काही कुटुंबांमध्ये जर म्हणजे एक काय म्हणतात, एकत्र कुटुंब पद्धत जिथं नसेल आणि खूप वाताहत होत्या, म्हणजे त्यांचे कायदेशीर प्रश्न आहेत, मानसिक प्रश्न आहेत, मुलांचं शिक्षण आहे, आरोग्य आहे, हे खूप क्लिष्ट होत जातं. तर त्याला शाश्वत उपाय काय? म्हणून आम्ही त्याच्यावर संशोधन करायला लागलो. मी जम्मू काश्मीरला उरीपर्यंत त्याचा जाऊन अभ्यास केला. म्हणजे वेगवेगळ्या अशा ज्या चॅलेंजिंग भाग आहेत, हं. जिथं कुठल्याही प्रकारचं इकोसिस्टम सपोर्ट करत नाही. नैसर्गिक असेल, बरोबर. सामाजिक असेल किंवा राजकीय असेल किंवा शासकीय असेल. तर अशा ठिकाणी कसं लाईव्हलीहूड प्रोग्राम राबवला जातो, तिथं सस्टेनेबिलिटी कशी येते, हा पूर्ण भारताचा अभ्यास केल्यावर मी ज्यावेळी धाराशिव जिल्ह्यात आलो, त्यावेळी मी माझ्या जिल्ह्याचा अभ्यास करायला घेतला. तर मला तिकडचं सोल्युशन काय दिसलं, की त्या जिल्ह्यातलं जे बेस्ट काही आहे, हं. त्याच्यावर त्यांनी खूप काम केले. तर मी माझ्या जिल्ह्यातलं बेस्ट काय आहे, त्याचा शोध घ्यायला लागलो. तर त्यावेळी मला सापडली उस्मानाबादी शेळी. तर त्या उस्मानाबादी शेळीवर 3-3.5 वर्ष मी पूर्ण सगळा अभ्यास करत होतो. तर आपल्याकडे इन जनरल शेळी पालन हे मटण किंवा त्याला हो. कटिंगसाठीच वापरलं जातं. तर त्याचं दूध कुठल्याही प्रकारचं वापरलं जात नाही आज सुद्धा. तर आम्ही मग त्यांना दूध काढायला शिकवायला लागलो महिलांना. आणि दुधाच्या याच्यावर इनोव्हेशन काय? स्टार्टअप इंडियामध्ये भारतात 2014 नंतरची जी सगळी पद्धत झाली, तर नवीन इनोव्हेशनचा जमाना सगळा आता आलाय. तर त्याच्यातलं इनोव्हेशन काय? तर इनोव्हेशनचा शोध घेताना मला असं लक्षात आलं, की आपल्याला ह्याच्यात वेगळं काय करता येईल. मग आम्ही शेळीच्या दुधाचे साबण बनवले आणि जे सेलिनियम कंटेंट असा एक ज्या शेळीमध्ये दुधामध्ये हं, हं. असतो, जो स्किन कॅन्सर क्युअर करतो. आणि बापरे तो बाप! एक्स्ट्रॅक्ट करण्याची प्रोसेस आम्हाला करता आली. आणि त्याच्यातनं मग आम्ही 250 महिलांना त्याच्यातनं उभं केलं आणि 2019ला ते ते मॉडेल सुरू झालं. आता आम्ही पूर्ण राज्य पातळीवर, महाराष्ट्र पातळीवर ते पूर्ण मोठ्या प्रमाणात कसं नेता येईल याच्यावर शासकीय पातळीवर आणि वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून ते त्याच्यावर बरचसं काम करतो. क्या बात है! हे मॉडेल अजून पण लाईव्ह आहे. हो, हो. सुपर्ब! आणि सुरुवात झाल्यानंतर आता शेतकरी आत्महत्या आयडेंटिफाय झाली. उस्मानाबादमध्ये, धाराशिवमध्ये एवढं मोठं काम उभं केलं. साबणाच्या माध्यमातून आता म्हणजे शिवार संसद असेल किंवा शिवार चळवळ असेल, ह्याच्या माध्यमातून बऱ्यापैकी युथ बरोबर कनेक्ट झाला असेल. तर बरोबर. या सगळ्या युथचा एक युनिफाईड वेनं पुढे जाऊन नियोजन काय आहे? नाही, मुळात असं आहे, की ह्या युवकांना मी माझ्याशी लिमिटेड कधी नाही ठेवलं. मुद्दा असा आहे, की शेतकरी ज्यावेळी एखादा त्रस्त आहे, अडचणीत आहे किंवा आत्महत्येच्या वाटेपर्यंत जाऊ पाहतोय आणि अनफॉर्च्युनेटली एखादा आत्महत्या त्याच्यातला करतोय. तर ह्या सगळ्यांच्या कुटुंबातली मुलं काय करतायत? तर ते कुठल्यातरी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा हायर एज्युकेशनमध्ये कुठं ना कुठं तरी शिकतात. तर ह्या मुलांना तरी कळतं का, की माझी जबाबदारी काय? मी काय केलं पाहिजे? आणि कारण प्रत्येक घरापर्यंत जाण्याची इकोसिस्टम आपल्याकडे नाही नसेल किंवा आपण पोहोचू नाही शकलो समाज म्हणून. तर बरोबर. ही मुलंही त्याचे रोल मॉडेल आहेत. आणि मुद्दा असा आहे, की एक-एक कुटुंब जरी वाचलं, एक-एक कुटुंबाला जरी वाचवता आलं, तरी पूर्ण महाराष्ट्र आणि देश थांबवला जाणार आहे. तर मुद्दा असा आहे, की प्रत्येक मुलगा ट्रेन होणं, की माझे आई-वडील जर अशा पद्धतीत असतील, तर ते मला कळेल कसं? आणि येऊ नयेत म्हणून मी काय करावं? आणि हे सगळा अभ्यास आणि ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत, तर छोट्या-छोट्या ट्रिक्स आहेत. तर हे त्या मुलांना शिकवणं, समजणं आणि ही मुलं कित्येक अशी माझ्या बरोबर जोडलेली विद्यार्थी आहेत, की जे ज्यांच्या सामाजिक भान काहीच नव्हतं. पण त्यांना आवड किंवा हं. इंटरेस्ट ह्या पद्धतीने ते जोडत गेले आणि ते आज खूप चांगल्या-चांगल्या संस्थांमध्ये काम करतात. खूप कंट्रिब्युशन करतात. रूरल पार्टचा खूप डोमेन चांगलं क्या सांभाळतात. बात! तर मला असं वाटतं, की ते लिमिटेड नाहीये. कारण सोसायटी डेव्हलप होताना ते एकमेकाच्या हातात हात घालून राहते. मला शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचं मन आणि ग्रामीण भाग एवढं जरी त्यांची
एक अपब्रिंगिंग किंवा कॅपॅसिटी बरोबर आहे. बिल्डिंग जरी झाली तो तर अवेअरनेस डेव्हलप खूप झाला तरी मोठा खूप मोठी इम्पॅक्ट गोष्ट आहे. आहे. कारण त्याच्यातले कित्येक जण आज अधिकारी आहेत काय आणि बोल- ते प्रशासनात जाऊन म- ह्या पद्धतीचंच शिवारचंच काम वेगळ्या पद्धतीनं करतात. आज शिवारला कुठल्याही पद्धतीची मदत लागली म्हणजे शेतकऱ्यांच्याच प्रश्न आला तर आमचीच बरोबर आहे. सगळे मित्र विद्यार्थी सपोर्टवर बसलेले आहेत. तर ती एक इकोसिस्टम आहे सगळी. आणि मी कायम म्हणतो की एखादा प्रश्न फक्त एका साईडनं सोडवला जात नाही. म्हणजे एक दंतकथा आहे, उदाहरण बरोबर. सांगतो की एक हत्ती असतो भला मोठा. तो हत्ती जर मारायचा असेल ना तो एका बुलेटमध्ये कधीच मारला जाऊ शकत नाही. तर त्याचे एक एक अंग निकामी करावे लागतात आणि मग तो हत्ती मारतो. तसंच कुठलाही प्रश्न हा खूप भला मोठा हत्ती आहे बरोबर आहे. आणि जर त्याला त्याला संपवायचं असेल ना त्याचे वेगवेगळे अंग आहेत. टप्प्याटप्प्यानंच करावं लागतं. सगळ्या अंगांनी कलेक्टिव्ह काम केलं तर तो हत्ती मरणार आहे पॉझिटिव्ह वेनं. अगदी 100%. अजून एक प्रश्न म्हणजे की आता इतके वर्षापासून ह्यात काम चालू आहे. 10,000 पेक्षा जास्त कॉल्स तुम्ही अटेंड केले तुमच्या पूर्ण टीमनं, प्लस जवळपास 100 पेक्षा जास्त लोकांच्या आत्महत्या वाचवल्यात. तर या सगळ्यातनं नेमका आयडेंटिफाय काय झालाय? शेतकरी आत्महत्या हा नेमका इश्यू काय आहे, त्याची व्याप्ती किती मोठी आहे? बरोबर. तर शेतकरी आत्महत्या आणि शेती प्रश्न हा बेसिकली एकूण 17 प्रश्नांशी निगडीत आहे. त्याच्यामध्ये मेजर आणि मायनर, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशी 2 पद्धतीची कारणं आहेत. प्रत्यक्ष कारणांमध्ये काय येतं की पाणी प्रश्न, कर्जबाजारीपणा. अप्रत्यक्ष कारणामध्ये काय येतं मुलीचं लग्न, मुलांचं शिक्षण, आरोग्य, हां, बाकी घरगुती भांडणं, तंटे, शेती प्रश्न, म्हणजे शेतरस्ता न असणं. आता हे मराठवाडा विदर्भासाठी खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला जी.आर. वेगळा काढावा लागला. आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्र किंवा बरोबर. तर इकडं खानदेश इतका किंवा नाही आहे. कोकण इतका मोठा प्रश्न नाही. कारण ते इंग्रजांच्या काळामध्ये बऱ्यापैकी वहिवाटीनं रस्ते सॉर्ट झालेलं आहे. झालेले आहेत. तर ह्या पद्धतीचं सगळं त्याच्यातनं शेतकरी आत्महत्येपर्यंत जातो. आपल्याला हे लक्षात येत नाही. किंवा अंधश्रद्धा असेल, बाकी अडचणी असतील, फसवणूक असेल, असे एकूण 17 प्रश्न आहेत. आणि ह्या मुळातनं आम्हाला त्याचं स्केलेटन कळालं. आत्ता तर आमच्याकडं प्रत्येक महिन्याचं कॅलेंडर आहे बरं. की कुठल्या प्रश्नावर, कुठल्या पॉइंटला, कुठल्या मिनिटाला, कुठल्या दिवशी एखादा व्यक्ती कुठल्या भागात काय करू शकतो. आणि त्याच्यातनं आम्ही पूर्ण त्याचं मॉडेल डेव्हलप केलंय की आपल्याला हे थांबवता कसं येईल, त्याचा ॲक्शन प्लॅन काय. आणि हे आपल्याकडे सगळे म्हणजे झाल्यानंतर म्हणजे सरकार बरोबर. म्हणून असेल, व्यवस्था म्हणून असेल, काम करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. पण होऊच नाही प्रिव्हेंटिव्ह प्रिव्हेन्शन. ऍक्शन काय काय तर प्रिव्हेन्शन हा खूप मोठा मला याच्यामधला भाग दिसतो आणि आम्ही तिथं खूप इम्पॉर्टंट काम करतो. आणि चुकून काय घडलं तर शेळीचं मॉडेल आहेच आणि शोधण्यासाठीचे आमचं सस्टेनेबिलिटी प्लॅन. तर ह्या सगळ्याला कलेक्टिव्हली आम्ही शेतकरी आत्महत्या रोखण्याचं पिरॅमिड मॉडेल म्हणतो. त्याच्यामध्ये 3 मुद्दे आहेत: प्रिव्हेन्शन, रिहॅबिटेशन अँड सस्टेनेबिलिटी. तर प्रिव्हेन्शन शिवार हेल्पलाईन मॉडेल, रिहॅबिटेशन हे गोट शेळी, उस्मानाबादी शेळीचं मॉडेल. आणि सस्टेनेबिलिटीमध्ये आम्ही गेल्या वर्षी माननीय केंद्रेकर साहेब विभागीय आयुक्त होते छत्रपती संभाजीनगरचे. तर त्यांच्या माध्यमातून 7 जिल्ह्यांमध्ये सर्वे करण्यात आला, त्या डोर टू डोर. आणि आम्ही त्या अभ्यासातनं असं समोर आणलं की 1,05,000 पेक्षा जास्त शेतकरी आम्ही हुडकून काढले जे आत्महत्या करू शकतात. मग बापरे. डिस्ट्रेस फार्मर आम्ही त्याला म्हणतो. तर तसे शेतकरी हुडकून काढून त्यांच्यासोबत काम करणं. मग हेल्पलाईनचं मॉडेल परत त्यांना, म्हणजे हेल्पलाईनचा मुद्दा तोच आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न समोर आले पाहिजेत. तर 2 पद्धतीनं, एक तर हेल्पलाईनच्या माध्यमातून आणि दुसरं शासकीय पातळीवर डोर टू डे सर्वेच्या माध्यमातून. जोरदार. दुसरं सध्या गाजत असलेला मोठा विषय शेतकरी कर्जमाफी. आता ह्याबद्दल काय भाष्य करा? नाही, मुळात 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की जर 2025 मध्ये आत्ता आपण सध्या आहोत, 2019च्या काळामध्ये आपण बघितलं तर 19 ते 25 भारतातल्या आणि स्पेशली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय पाहिलं तर त्यानं अवकाळी बघितली, गारपीट बघितला, महापूर बघितला आणि मोठं जगाचं संकट होतं कोविड. ते कोविड बघितलं. आणि त्याच्यानंतर सातत्यानं क्लायमेट चेंज जे होतंय
वातावरण बदल जो होतोय त्याचा सातत्यानं त्याच्यावर इम्पॅक्ट मोठा होतोय. दुसरी गोष्ट, सोयाबीन पीक चांगलं आलं, तूर पीक चांगलं आलं, कापूस पीक चांगलं आलं तरी सप्टेंबरला काढणीच्या वेळीच इतका मोठा पाऊस होऊन जातो की सगळं नाश होऊन जातं. तिसरी गोष्ट, शासकीय पातळीवर हमीभावाचा जो मुद्दा आहे किंवा पीक कर्जाचा मुद्दा आहे किंवा पीक विमा आहे, पीक कर्ज पण आहे. म्हणजे कित्येक शेतकऱ्यांना 50,000 रुपये पण 0 व्याजानं पीक कर्जाचं मॉडेल आहे, तर तेही मिळत नाही. तर शेती करण्यासाठी बेसिक रिसोर्सेस पण शेतकऱ्यांकडे आज अवेलेबल नाही. आणि हा खूप मोठा वर्ग आहे. याच्यातून जो पिळवणूक झालेला आहे, जो चिमलेला आहे. आता जर आपण पश्चिम महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्राला कधी पण सदन शेतकऱ्यांचाच भाग म्हणून आपण बघितलेला आहे आणि ऊस उत्पादकांचा शेतकऱ्यांचा मोठा भाग आहे. तर या शेतकऱ्यांवर 2020, 21, 22, 23 सलग 19ला इतका मोठा महापूर झाला. तर कमी जास्त प्रमाणात आता महापूर पण पश्चिम महाराष्ट्रासाठी कॉमन होतोय. तर ह्याच्यातनं ऊसाचं उत्पादक शेतकऱ्याचा किती मोठा प्रश्न आहे. कारण मी ज्या भागातनं येतो, आम्ही स्वतः माझं कुटुंब आज ऊस उत्पादक शेतकरी आहे. त्यामुळे मला खूप जवळून तो प्रश्न आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी शेतकऱ्याच्या मानसिक आरोग्यावर खूप मोठा इम्पॅक्ट करतात आणि त्याला कर्जमाफीनं दिलेलं सरकारचं आश्वासन आहे. शेतकऱ्यांची मागणी होती, पण सरकारनं दिलेला प्रतिसाद हे त्याचं खूप मोठं आहे. जर तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे, तुम्ही आश्वासन दिलंय आणि जर ते तुम्ही पाळत नसाल तर त्याचा रिव्हर्स इम्पॅक्ट जो शेतकऱ्याच्या मनावर होतो ना, तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि जर ज्यावेळी सरकारने एक भूमिका घेतली की आम्ही करू शकणार नाही आणि त्यांनी इतक्या गोष्टीपर्यंत क्लिअर केलं की पुढचे 2 वर्ष आम्ही करू शकणार नाही, तर त्याच्यानंतर इतका 63%, 63% शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. बापरे. तर हे कनेक्टेड आहे ह्या सगळ्या विषयांशी. तर मुद्दा आहे की कर्जमाफी व्हावी का, तो शासकीय प्रश्न आहे किंवा राजकीय प्रश्न आहे. त्याला राजकीय पद्धतीनं तुम्ही उत्तर दिले तर तुम्ही देतो हे जर नंतर द्यावीच. मग आता हा मग द्यावी का, तर हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत. अजून आत्ता आपण इतक्या मोठ्या उंबरठ्यावर उभं राहिलोय. जागतिक पातळी, तापमान वाढ, क्लायमेट चेंज आणि ह्या सगळ्या गोष्टीला तोंड देण्यासाठी आपल्याकडे ग्राउंडला कुठलंही मॉडेल होत नाहीये, संशोधन नाहीये, पॉलिसी नाहीये. तर हा खूप मोठा गॅप आहे. आता धाराशिव जिल्ह्यात जे उभं केलेलं मॉडेल आहे हे आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात न्यायचं तुमचं विजन आहे पूर्ण टीमचं. तर याची आखणी कशी काय काय आणि याचं प्लॅनिंग कसं आहे? येस. तर आत्ता आम्ही हे सगळ्या मागच्या 8 वर्षाच्या अनुभवानंतर आम्ही उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यामध्ये हे सगळं चालवत होतो. त्यावेळी फक्त आमचं काम धाराशिव जिल्ह्यापुरतंच सुरू होतं, एक मॉडेल लेवलला. पण आम्हाला 20 जिल्ह्यातून फोन यायचे आणि 3 राज्यातनं फोन यायचे आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं प्रमोशन नाही. हे फक्त माउथ पब्लिसिटीनं, कुणाला तरी अनुभवाला, कुणाला तरी मदत झाली, त्यानं तो नंबर दिला, अशा पद्धतीनं. तर ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. पण आमच्याकडे रिसोर्सेस आज तागायत पण तेवढे नव्हते. पण आत्ता एक स्वतःशी कमिटमेंट घेतलेली आहे की 1 जुलै 2025ला ही हेल्पलाईन पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी सुरू करायची. आणि हे ह्याचं मूळ मुख्यालय हे पुणे असेल. कारण पुण्यामध्ये ज्या पद्धतीची टेक्नॉलॉजी, रिसोर्सेस मिळतात, तर हे खूप मोठ्या चांगल्या प्रमाणात तिथं राबवले जाऊ शकतात. आणि याच्यामध्ये आम्ही कंपल्सरी शेतकरी कुटुंबातली मुलं आणि शेतीचं शिक्षण घेतलेली, मग डिप्लोमा असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल, कुठल्याही प्रकारचं शिक्षण शेतीच्या संदर्भात घेतलेली मुलं, अशा मुलांनाच तिथं आम्ही हेल्पलाईनला काम देतो. त्यांना सोबत आम्ही त्यांना असं काम किंवा जॉब अशा आहेत ते आमच्या सोबत आहेत. म्हणजे आम्ही त्याला शिवार मित्र म्हणतो. तर ते आमच्यासोबत शिवार मित्र म्हणून काम करतील. कित्येक MPSC UPSC करताना मुलांना आर्थिक, सगळी मेजॉरिटी शेतकऱ्यांची आणि पूर्ण महाराष्ट्रातनं आलेला सगळा क्राऊड आहे. तर त्यांना पार्ट टाइम जॉब देऊन, कारण माझी सुरुवात मी डॉमिनोजमध्ये पार्ट टाइम जॉब करायचो. तर तिथून ती संकल्पना आली की कमवा आणि शिका मॉडेल. आपल्याला त्यांना म्हणजे वेगवेगळ्या अँगलने आपल्याला कसं शाश्वत त्यांना कंट्रीब्यूट करता येईल, डायरेक्टली इनडायरेक्टली सगळ्यांना
पुढं कसं घेऊन जाता येईल तो एक विचार आहे. तर 40 जणांची पूर्ण टीम असेल असं आम्ही व्हिज्युअलाइज केले. आणि जोरदार. 1 जुलै हा कृषी दिन म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. तर त्यानिमित्तानं त्याच तिथं दिवशी तो सुरुवात लॉन्च. व्हावी आणि आम्हाला जवळपास डिसेंबरपर्यंत एक रनवे मिळेल. ट्रेनिंग आणि सगळे तयार बरोबर. होतील. कारण खरी खरी सुरुवात ही जानेवारीपासून सुरू तिथून होते. पुढंच होतं. तर आमचं स्वप्न आहे की 2026 मध्ये महाराष्ट्रामध्ये एकही आत्महत्या झाली नसेल ह्या सगळ्या कामाच्या निमित्तानं, असं आमचं स्वप्न आहे. आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आम्ही प्रयत्न करतोय. क्या तर बात. समाज म्हणून आमच्या पण पण आम्हाला भरपूर शुभेच्छा आहेत त्यासाठी. खूप धन्यवाद. अ, पण त्याच्या सोबतच त्याला धरूनच प्रश्न आहे माझा, की हे आता शेतकरी कुटुंबातल्या असलेल्या मुलांना आपण तिथं जोडून घेतोय आपल्यासोबत कामासाठी किंवा या गोष्टी. कुठलाही असा व्यक्ती की ज्याचा शेतकरी कुटुंबाशी काही संबंध नाही, बरोबर. कॉमन मॅन तुम्हाला कशा पद्धतीने मदत करू शकतो? मला असं वाटतं की कॉमन मॅन या पद्धतीनं मदत करू शकतो. ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे, ह्याच्यामध्ये रिसोर्सेस आहेत, म्हणजे मेंटल हेल्थ सारखं कॉम्पोनंट आहे, ट्रेनिंग, तुमचं जे काय एक्सपर्टी आहे, तर कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणून तुम्ही कनेक्ट होऊ शकता आणि आपण त्याच्यामध्ये बघू शकतो काय काय करू शकतो. कारण याच्यामध्ये 2-3 वेगवेगळे डोमेन आहेत. मॅनेजमेंट आहे किंवा व्हॉलंटरीशिप, पण कोणी घरून थोडं गायडन्स किंवा बरोबर. आमच्यासोबत जी मुलं काम करतात, बऱ्याचदा असं लक्षात येतं की ह्या सगळ्या प्रोसेसमधनं मी स्वतः सगळ्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये गेलो. कारण आपण ज्यावेळी शेतकरी कुटुंबातनं येतो आणि आपण दुसऱ्याचे प्रश्न ऐकतो, त्यावेळी आपले आई-वडील आपल्याला आठवायला लागतात बरोबर. आणि ते प्रश्न खूप जवळचे वाटायला लागतात. आणि स्वतःचं सेल्फ केअर हे खूप इम्पॉर्टंट डोमेन आहे. म्हणजे आम्ही जसं दुसऱ्याला मदत करायला जाणार आहे, तसं आमच्या सगळ्या टीमला पण कुणाची तरी मदत लागणारच बोलण्याची, आहे. खरंय, मदतीची खरंय. गरज लागणार आहे. तर याचं खूप आहे. म्हणजे एखाद्याला इच्छा होणं की मला काहीतरी करायचंय, हीच खूप मदतीची मोठी सुरुवात आहे असं मला वाटतं. एक महत्त्वाचा प्रश्न आहे अगदी. कॉमन मॅन जो शहरात राहतोय, त्या व्यक्तीला असं वाटतंय की शेतीचा प्रश्न हा माझ्याशी कुठेही संबंधित नाही. बरोबर. माझ्या रोजच्या चालण्या-बोलण्यात मला काही अडचण त्याने येत नाही. तर तो त्या माणसाच्या संबंधित कसा आहे? तर माणूस म्हणून आपण जगताना आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा लागतात. त्याच्यामध्ये अन्न पहिला येतं. तर ते डायरेक्ट त्याच्याशीच कनेक्टेड आहे. दुसरी गोष्ट असं आहे की तुमच्या बाजूला काही शेतीचा संबंध नसेल, कनेक्टेड नसेल. पण ज्यावेळी एखादा शेतकरी आत्महत्या करतो किंवा एखादा शेतकरी अडचणीत येतो, तुमचं कन्झम्पशन ऑफ द फूड किंवा क्वालिटी ऑफ फूड ह्याच्यावर डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. आज मराठवाडा, विदर्भातले जवळपास 13% शेतकरी शेती करायचं त्यांनी डिक्लेअर सोडून दिले. म्हणजे हे शेती न करण्याचं हे एक आंदोलन आहे. तर हे प्रमाण जर वाढत गेलं, तर सामान्य माणूस म्हणून आपल्यापर्यंत ते क्वालिटी ऑफ फूड हे येणारच नाही. आणि मला असं वाटतं की डिरेक्टली इनडिरेक्टली तुम्ही मायक्रो अनालिसिस केलं तर कुठं ना कुठं आज तुम्ही आय टी इंडस्ट्री घ्या, टेक इंडस्ट्री घ्या, एज्युकेशन इंडस्ट्री घ्या, कुठलीही इंडस्ट्री घ्या, ह्या प्रत्येक इंडस्ट्री चालते हे शेतकऱ्याच्या जीवावर. शेतकऱ्याची मुलं शाळेमध्ये शिकायला जातात, कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जातात. शेतकऱ्याचंच कुठलं तर ट्रॅक्टर, केमिकल, फर्टिलायझर विकलं जातं, ज्या कंपनीमध्ये आय टीमध्ये कोणतरी काम करत असतं. तर हे इंटरकनेक्टेड आहे. ज्यावेळी अवकाळी गारपीट, दुष्काळ किंवा शेतीवर संकट येतं, त्यावेळी पूर्ण इंडस्ट्रीवर संकट येतं. केमिकल इंडस्ट्री झोपलेली असते, मेडिकल इंडस्ट्री झोपलेली असते, आय टी इंडस्ट्रीला काम नसतं, बजेट कमी होऊन जातं, फिल्म इंडस्ट्री कोलॅप्स होते. म्हणजे ह्याचं जर मायक्रो अनालिसिस करायला गेलं तर ह्याचा खूप इम्पॅक्ट आहे. कारण क्रय शक्ती आहे, भारत हा खेड्यांचा देश आहे. ज्यावेळी खेड्याची क्रय शक्ती संपेल, त्यावेळी शहरं उद्ध्वस्त होणार आहेत अगदी अगदी आणि शंभर. शहरं कधीच चालणार नाहीत. तर शहरं चालायची असतील तर खेडं जिवंत राहणं गरजेचं आहे. आणि खेड्यात कोण जगतं? शेतकरी शेतकरी. जगतो. तर ते इतकं कनेक्टेड आहे. सायकल सोपं आहे. येस. समजून घेतलं तर सोपं आहे. त्याच्यामुळं आपल्याला प्रथमदर्शनी आपला संबंध दिसत नसेल, पण सेकंडरी आपला नक्की संबंध त्या विषयाशी आहे. या विषयात काम करताना गव्हर्नमेंट असेल किंवा बाकी पॉलिटिशियन्स असतील, हम्म. स्वयंसेवी संस्था तर जोडलेल्या आहेत हो. सोबत, पण सरकारी पातळीवर कितपत मदत मिळाली आणि मिळते? सरकारी पातळीवर डायरेक्ट कुठल्या पद्धतीची मदत मिळत नाहीये. म्हणजे ह्या हेल्पलाईनसाठीचं अनुदान किंवा आर्थिक मदत अशा पद्धतीचं कुठलंच नाहीये. पण मुद्दा असा आहे की
जिल्हा पातळीवर जे अधिकारी आहेत किंवा ती टीम आहे त्या पद्धतीवर आम्ही हेल्पलाईनच्या माध्यमातून जे प्रश्न घेऊन जातो ते प्रश्न शेतकऱ्यांचे सोडवले जातात. अशा पद्धतीची डिरेक्ट इनडिरेक्टली सरकाराची मदत आहे. पण या सगळ्या कामामध्ये सरकारची भूमिका कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबावं हेच पूर्ण सरकारचं व्हिजन आणि मिशन आहे आणि हे शेतकऱ्यांचं सरकार आहे असं पण आहे. तर अशा दृष्टीनं हे काम एका बाजूला चालत असताना सरकारी पातळीवर फ्रंटला येऊन आम्हाला जर बॅकबोन मिळाला तो आर्थिक नसेल पण पॉलिसी लेवलला, इंटरव्हेन्शन लेवलला, रिसर्च लेवलला ह्या लेवलला जर मिळाला, आतापर्यंतचा माझा जो सगळा एक्सपिरियन्स आहे जागतिक पातळीवरचा, ग्राउंडवरचा, तर ती जी चेन आहे ती कनेक्ट होऊन काहीतरी एक आपल्या महाराष्ट्र राज्याचं एक मॉडेल समोर येऊ पाहेल आणि तो शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये मोठा टर्निंग पॉइंटच असेल. खरं जागतिक पातळीवरचा उल्लेख आता तू केलास, तर इथून राष्ट्रीय असेल म्हणजे स्थानिक असेल, राष्ट्रीय पातळीवर तर तुला रेकग्निशन चांगल्या पद्धतीनं मिळालं. वेगवेगळ्या संस्थांकडून गौरव झाला, सरकारी यंत्रणांकडूनही गौरव झाला. तसंच फॉरेनला सुद्धा फेलोशिपसाठी तुला रेकग्निशन मिळालं. ही सगळी जर्नी कशी होती आणि यातून नवीन काय शिकायला मिळालं? युके मध्ये फेलोशिप करताना असे कुठले प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाले की जे भारतात पण आहेत बाबा किंवा जे रिलेट झाले? बरोबर. तर हे मी पिरॅमिड मॉडेल जे काम केलं त्याची दखल युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गनी घेतलेली आणि तिथं मांडण्यासाठी मला इन्व्हाइट केलेलं आणि तिथं मी हे सगळं मॉडेल मांडायला गेलो. जगभरातले सगळे संशोधक होते आणि त्याचा पुढं असं झालं की तिथं सगळं माझं काम बघून त्यांनी फेलोशिप ही ब्रिटिश सरकारने मला ऑफर केली. नंतर मी ते करायला गेल्यानंतर तिथल्या आरोग्य आणि ग्रामीण विकास मंत्रालयानं माझी दखल घेतली या सगळ्या मॉडेलची आणि हे कुणाला विश्वास बसणार नाही तर युनायटेड किंगडम, ब्रिटिश एरामध्ये पूर्ण त्या भागामध्ये 4 राज्य, तर त्या सगळ्या भागामध्ये पण शेतकरी आत्महत्या करतो आणि तोही त्यांचाही खूप अडचणीचा विषय. तर त्या सगळ्या मॉडेलमध्ये हे मॉडेल कसं रेप्लिका करता येईल हे करायला मला संधी मिळाली आणि तिथं काम करताना असं शिकायला मिळालं की आजच्या पातळीवर पूर्ण जग हे एका देशासारखं आहे. म्हणजे एका देशात भारत देश म्हणून जे काय घडतंय ना हे सगळं जगभरात कुठल्या ना कुठल्या तर पॉकेटमध्ये घडतंय. त्या मानानं आपण सगळे एक होऊन गेलो. मग ते क्लायमेट चेंज असू दे, पॉलिटिकल इश्यूज असू दे, इंटरनल इश्यूज असू दे, तर हे सगळं कॉमन आहे. तर त्याच्यामुळे असं मला लक्षात आलं की कुठलंही ग्राउंडचं मॉडेल हे ग्लोबल कॉन्टेक्स्टनी चालतं. फक्त तिथले रिलेव्हंट पार्टीज जे आहेत ते चेंज होतील किंवा बेसिक काही कॉम्पोनंट चेंज होतील. जसं उदाहरण द्यायचं झालं तर भारतामध्ये जर दुष्काळ पडत असेल किंवा गारपीट होत असेल तर तिकडं टेम्परेचर कमी होतं किंवा वाढतं किंवा जिथं बर्फ पडत नव्हता तिथं पडतो किंवा पडत होता तिथं अजून जास्त पडतो. असं काहीतरी वेगळं बेसिक होतं. पण बाकी क्लायमेट चेंजेस आहे ते. तर अशा अनुषंगानं ती दारं ओपन झाली आणि ह्या सगळ्या संशोधनातनं मला लक्षात आलं की पूर्ण जगभरात 65 पेक्षा जास्त देशांमध्ये शेतकरी आत्महत्या करतो. बापरे. तर आज त्या पद्धतीनं जगभरामध्ये पण हे सगळं मॉडेल घेऊन तिथल्या शेतकऱ्यांच्यासाठी काय करता येईल हा पण एक अंग आता जोडला जातो. पुढचा टप्पा मोठा आहे म्हणजे प्रवास. अजून एका जिल्ह्यातून पूर्ण महाराष्ट्रभर न्यायचा आहे, महाराष्ट्रातनं काही राज्यांमध्ये जायचं आहे. बरोबर. आणि तिथनं 65 देश आहेत. बरोबर. त्याच्या मागचं विजन काय प्लॅन केलाय का अजून रफ चालू आहे त्याचं? नाही, डेव्हलप होतोय पण मुद्दा असा आहे की हे सगळं जागतिक पातळीवरच्या गोष्टी आहेत. तर युनायटेड नेशन, WHO, हार्वर्ड सारखी संस्था संशोधनातली ह्या सगळ्यांना घेऊन कशा पद्धतीनं जागतिक पातळीवरची एक पॉलिसी होणं गरजेचं आहे तो एक ह्याच्यातला मनातला प्रश्न आहे. अगदी 100%. सध्याच्या जगात प्रायमरी आपण फेस करतोय अशा प्रमुख 3 समस्या कुठल्या वाटतात? मुळात आता US कडं जे टेरिफ लादलं जातंय तो एक मुद्दा आहे. दुसरं आत्ता आपल्या भारत पाकिस्तान जी काही युद्ध परिस्थिती आहे तो मुद्दा आहे आणि तिसरं तापमान वाढ, क्लायमेट चेंज. हे 3
प्रामुख्याने खूप मोठे मुद्दे आहेत. तर टेरिफ वॉरमुळं शेतकऱ्याच्या बांधावर एकदम प्रथमदर्शनी इम्पॅक्ट होणार आहे तो. कारण एक्सपोर्ट, इम्पोर्ट ड्युटीज, आणि आपण भारत म्हणजे महाराष्ट्र म्हणून द्राक्षामध्ये 70% आपला शेअर आहे, मोसंब्यांमध्ये आपला शेअर आहे, तांदळामध्ये आपला शेअर आहे. म्हणजे महाराष्ट्र हा इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये खूप महत्वाचा हे आहे. खरंय. त्याचा इम्पॅक्ट भारत म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र महाराष्ट्रावर म्हणून, मोठा होणार. शेतकरी म्हणून खूप मोठा होईल. त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार, भारत सरकारने त्या राज्याच्या पातळीवर एक कमिटी निर्माण करून ही काही उलथापालथ झाली तर त्या माझ्या शेतकऱ्याच्या शेवटच्या बांधावर ते कसं कमीत कमी इम्पॅक्ट होईल ह्याचं खूप गरजेचं दिसतंय. तो एक गॅप इम्पॉर्टंट दिसतोय मला. दुसरी गोष्ट, युद्धाच्या पातळीवर जर भारत पाकिस्तान युद्ध होतंय त्याचे पुढचे 5 ते 10 वर्षासाठीचे इम्पॅक्ट काय असतील. कारण जो पंजाब, हरियाणा आणि जम्मू काश्मीर इथला जो ट्रेड आहे तो मेजॉरिटी पाकिस्तान थ्रू होतो जगभरातला. तर तिथले इम्पोर्ट ड्युटीज, तिथलं ट्रान्सपोर्टेशन, हे जे काही सगळं चालतं, आज आपण सगळ्या सीमा बंद केल्या. पाकिस्तानला जाणारा सगळा शेतीचा माल थांबवला गेलाय, पण तो जातोय दुबई थ्रू. आता शेतकऱ्याचं तिथं आलं, तिथं परत मिडलमॅन इकोसिस्टीम आली, जे फक्त काही किलोमीटर ओलांडलं की जात होतं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा परत शेतकऱ्याच्या बांधावर मग महाराष्ट्राचा असू दे किंवा भारताच्या, परत त्याच्यातनं युद्धाच्या सगळ्या खर्चाचा भार आपल्या शेवटी कॉमन मॅनवरच आहे. कॉमन मॅनच्या तो शंभर खिशावर येणार आहे. तर त्याच्यातनं काय अजून वाढू शकतात दर, कशाचे वाढू शकतात. आणि पेट्रोलजन्य परिस्थिती, केमिकल इंडस्ट्री ही सगळी कॉमन आहे. पाण्याची एकूण परिस्थिती, उद्या आपण जरी पाणी थांबवले आणि आपल्याकडे इतकं मुबलक पाणी झालं आणि महापुराची आपल्याकडेच परिस्थिती झाली तर कुठंतरी ते ब्रेकच होणार आहे. तर इतके ते इंक्लिगेज विषय आहेत. तर ह्या सगळ्यावर आपल्याकडं पॉलिसी, रिसर्च, इनोव्हेशन, नाही. इम्प्लिमेंटेशन, हे मी म्हणतोय गाव पातळीपासून, जिल्ह्याच्या पातळीपासून, विभागीय पासून राज्य आणि मग तिथून देश, तर इतकं ते मायक्रो प्लॅनिंग असावं लागणार आहे. तर तो खूप मोठा गॅप आहे. आणि हे मला असं वाटतं की आपल्या ह्या सगळ्या पॉडकास्टच्या निमित्तानं जे कोण व्यवस्थेमध्ये असणारे ऐकत असेल, मग एखादा प्राध्यापक जरी असला तरी तो त्याच्या पातळीवर काय करू शकतो, अशा छोट्या छोट्या पातळीवरूनच हे बॅटल जिंकू शकतो आपण, असं मला वाटतं. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, तापमान वाढ. तर तापमान वाढ, आज तुम्ही जर पुण्यामध्ये गेला तर तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही मुंबईत आहात. म्हणजे पुण्यामध्ये आजपर्यंत कधीच तुम्हाला घाम येत नव्हता, तर त्या पद्धतीचं तापमान वाढ होतीये. आज तुम्ही मराठवाड्या, विदर्भात 52-53 डिग्री पर्यंत आज होरपळतोय महाराष्ट्र. परभणी बघतोय आपण. हा, तर ह्या सगळ्या तापमान वाढीचा शेताच्या आणि शेतीच्या क्रॉपिंग पॅटर्नवर, पीक पद्धतीवर डायरेक्ट इम्पॅक्ट होणार आहे. तर आपली काही पिकं निघून जाणार आहेत, नामशेष होतील. तर त्याच्यासाठी आपलं काही संशोधन आहे का? शासन म्हणून, कृषी विद्यापीठ म्हणून, कृषी विभाग म्हणून, आपण व्यवस्था म्हणून, संस्था म्हणून, तर हे खूप मोठा इम्पॅक्ट आहे. आता एखादं कुठलं संकट जगाच्या पातळीवर येत असतील तर त्याच्या 10 वर्ष आधी संशोधन झालेलं असतं. आज AI इंट्रोड्यूस झालं, त्याच्या 5 वर्ष जगाच्या पातळीवर सगळं संशोधन सुरू होतं की हे टेकमध्ये कसं नेता येईल, हेल्थमध्ये कसं नेता येईल, हे ॲग्रीमध्ये कसं नेता येईल, हे कल्चरमध्ये कसं नेता येईल, आणि मग ते इंट्रोड्यूस केलं जाते. तर आपण भारत म्हणून फक्त कन्झ्युमर माइंडसेटनं जर जाणार असू तर शेतकरी म्हणून नाही, समाज म्हणूनच आपण माग पडत राहू. तर आपण कधी रिसर्चमध्ये जाणार आहे, आपली रिसर्च मेंटॅलिटी कधी होणार आहे, आपण पेटंट, इनोव्हेशन हे कधीपर्यंत जाणार आहे. आणि हे इथं जन्माला आलेल्या घरातल्या प्रत्येक मुलाचं काम. केंद्रीय मंत्री आहेत पियुष गोयल, त्यांनी मध्ये हा विषय काढला होता की आपल्या इथल्या स्टार्टअपचा मेजर फोकस हा फूड डिलिव्हरी किंवा अशा टाईपच्या कन्झ्युमर ओरिएंटेड फॅसिलिटीज बनवण्यावर जास्त आहे. रिसर्च ओरिएंटेड किंवा नवीन टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, इन्व्हेन्शन रिलेटेड आपल्याकडं स्टार्टअपचा फोकस नाही आहे. बरोबर. हे किती चिंताजनक.
नाही, पण त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की स्टार्टअप एक कुठलं तर आता समजा उबर आलं, तर त्याच्यासारखी 100 अजून तसेच काहीतरी येतात. मग इनोव्हेशन तिथं कमी पडतंय. बरं, कॉपी होणं कॉमन चांगली गोष्ट आहे, पण कॉपीमध्ये इनोव्हेशन नाही येत. आहे. हा गॅप एक महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, तू म्हणलास की रिसर्च करणारी भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये लाखो तरुण आहेत, पण बॅकअप कुठं होत आहे? सरकार म्हणतंय की तुम्ही रिसर्च करा, इनोव्हेशन करा, प्रोडक्ट आणा, मग आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. पण खरी सपोर्ट इथं मागं इथंच लागणार गरजेचं आहे. कारण भारतातला युवक हा परत कुठंतरी T3, T4, T5 मधनं येतोय. अगदी अगदी. तर तिथपर्यंत आपल्याला जाण्यासाठी रिसर्च फंडिंग हे कॉम्पोनंट आणावं लागेल. स्टार्टअप मध्ये आणलं पाहिजे. मग ते स्टार्टअप मध्ये कन्वर्ट होईल ऍज अ बिझनेस मॉडेल. स्टार्टअपच्या बोर्डवर पण तू काम करतोस, हा. त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे? तर मुळात पूर्ण भारतामध्ये 2016 नंतर 3,500 पेक्षा जास्त स्टार्टअप आहेत जे शेतीमध्ये काम करायला लागलेत. आपली सारखीच तरुण मंडळी आहेत. मला शेतीच्या टेक्नॉलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यूनं जे भविष्य दिसते ते खूप छान आहे, ते खूप प्रगल्भ आहे. कारण तुझ्या माझ्यासारखी युवक मंडळी जी आहेत ती ह्याच्यामध्ये येत आहेत, खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत. त्यामुळं शेतीचे प्रश्न आता टेक्नॉलॉजी सोडवायला. सोडवण्याचे प्रयत्न होतील. त्याला काही अडचणी आहेत, यश अपयशाचा गंडांतर आहे त्याला, पण मला असं वाटतं की त्याची सुरुवात हे खूप चांगलं दिशादर्शक आहे. पहिलं पाऊल पडलं. येस. पुढच्या 10 वर्षामध्ये आपले शेतीचे प्रश्न, ग्रामीण प्रश्न, सामाजिक प्रश्न हे टेक्नॉलॉजीने सोडवले जातील आणि हा भारतातला तरुण वर्गच सोडवेल. 100% नेक्स्ट सिलिकॉन व्हॅली भारतात. येस, नक्की. ती गावागावात निर्माण होईल. हम्म. कारण परत हे तेच आहे की चळवळ आहे हे पसरण्याची. आणि आता भारतातून जे चांगलं हुशारी किंवा बुद्धी आपण बाहेर गेली म्हणतो, US ला, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, बाकीच्या जगभरामध्ये, ती परत इकडं येऊ पाहते, ती काहीतरी करू पाहते. ते पण आश्वासक आहे. 21वा शतक भारताचं आहे हे खरं. तिथं गेलेली नक्कीच आपली माणसं पण परत येतील नक्कीच आणि नक्कीच. इथनं जाण्याची इच्छा असणारे पण इथंच थांबून काम करतील असं मला पण चित्र हो. दिसतंय. त्याच्यामुळं पुढचं म्हणजे या एवढ्या सगळ्या जर्नीत गेल्या जवळजवळ आता हा 10-12 वर्षाचा पिरियड तू ह्यामध्ये दिलायस, हम्म. घरच्यांचा सपोर्ट कसा होता? हे घरच्यांचाच मुळात खूप मोठा सपोर्ट आहे. कारण माझ्या आई वडिलांनी पूर्ण सपोर्ट दिला की तुला जे आवडतं ते कर, इथं कुठं पैशाचा किंवा आर्थिकतेचा प्रश्न आला नाही. मुळात तोच कॉन्फिडन्स महत्वाचा असतो की हा काहीतरी चांगलं करू शकेल. आणि जिथं आर्थिक प्रश्न किंवा जगण्याचे स्वतःचे प्रश्न सुटतात इथून, विचारातून, तिथं समाज डेव्हलप होत जातो. उभा पण आणि राहतो. आता मी अशा ह्याच्यात आहे की मी जेवढं दिलोय किंवा मी जे काय करतोय त्याच्या 1000 पटीनं मला मिळाले. तर म्हणजे ते आर्थिकदृष्ट्याच असावं असतं असं पण नाही, तर ते अनुभवाने असतं. हम्म. ते तुमच्या इनोव्हेशन मधनं असतं. तुम्ही जगण्याचे वेगवेगळे मार्ग तुम्हाला कळतात, माणूस म्हणून तुम्ही घडता. तर ते खूप वेगळं आहे, ते पैशातनं नाही देता येत किंवा त्याचं व्हॅल्युएशन नाही होत. तर हे अगदी हे खरं. महत्वाचं आहे. त्याच्यामुळे कुटुंबाचा खूप ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये विश्वास होता, पाठबळ होतं, म्हणून मी इथंपर्यंत येऊ शकलो. आता आपण 1 जुलैपासून जो उपक्रम सुरू करतोय, पूर्ण राज्यभर आपली शिवार हेल्पलाईन helpline. आपण पोहोचवायचा प्रयत्न करतोय. तर या संदर्भात कुणालाही यात सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी काय करावं? आमची शिवार संसद.in नावाची वेबसाईट आहे. ओके. SHIVARSANSAD.in. नुसतं गुगल केला तर तुम्हाला वेबसाईट येईल. त्याच्यामध्ये मेल ID नंबर पण आहे, तुम्ही संपर्क करू शकता. आणि मी एक मेल ID पण देतो, CEO.SHIVAR@gmail.com. तुम्ही त्याच्यावर एक मेल टाका, तुम्ही जे काय कम्युनिकेट करू शकता, मदत करू शकता, किंवा नुसता हाय टाकला, तुम्ही नंबर टाकला त्याच्यात, तरी आमच्याकडून तुम्हाला रिटर्न कॉल येईल. क्या बात. फारच छान गप्पा झाल्या. शिकण्यासारखं आम्हाला पण भरपूर मिळालं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न नेमके काय असतात वरवरनं खूप समजून घेतले, पण डीपमध्ये नॉलेज मिळालं. ॲक्च्युअल इन्साईट आली की आपल्यापर्यंत त्याचा इम्पॅक्ट कसा होतो. आमच्या सगळ्या
म्हणजे व्ह्युअर्सना पण ही आयडिया बऱ्यापैकी ब्रीफमध्ये कळली असेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल आपण फक्त पेपरमध्ये वाचतो, ते थोडं डीपमध्ये नॉलेज मिळालं असेल बाबा नेमकी अडचण त्यांची काय असते आणि हे आपल्या आजूबाजूलाच आहेत, आपल्यापर्यंत हा प्रश्न कसा डायरेक्ट रिलेट होतो हे पण आज सगळ्यांना कळालं असेल. आज हा पॉडकास्ट आपण इथंच थांबवतोय. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.